नमस्कार, मी तुळशीदास बोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम, जिथं पुढारी बोलतात आणि अनेकदा ते तर ब्रेकिंग देतात. आणि आज आपल्या सोबत म्हणजे सातत्यानं खरं तर पुढारी न्यूजच्या प्रत्येक प्रेक्षकाला हा प्रश्न पडला असेल, कारण ओपन फोरम या नव्या कोऱ्या कार्यक्रमाची सुरुवात जी झालेली त्यावेळी पहिल्याच कार्यक्रमात ज्यांचा उल्लेख मी महाराष्ट्रातील एक नवयोद्धा म्हणून केलेला ते मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत होते. पहिला कार्यक्रम मनोजराव, आणि आज काही महिने झाले तुमचा लढा आता महालढा होतोय आणि मनोज जरांगे पाटील महापुढारी, मोठे पुढारी असं म्हटलं तरी चालेल, कारण हा जो लढा आहे मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा असं म्हटलं की मुंबईत धडकणार, एक तिकडची अमेरिकेतली एक मुवमेंट होती ऑक्युपाय वॉल स्ट्रीट, जिथं सत्ता केंद्र आहे, आर्थिक सत्ता केंद्र आहे, ते जनतेनं ताब्यात घ्यावं. मला ठाऊक नाही मनोजरावांच्या मनात काय होतं, मात्र मनोज जरांगे पाटलांनी आपली मुंबई, आपल्या महाराष्ट्राची, आपल्या प्रत्येक मराठी माणसाची आणि स्वाभाविकरित्या या महाराष्ट्रातील मराठी समाजातील एक मोठा घटक असणाऱ्या मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या आरक्षणाच्या लढाईत पुढचा टप्पा गाठण्यासाठी, मुंबई, आपली मुंबई ताब्यात घेण्यासाठी तोच उद्देश, आणि त्यासाठी पायी दिंडीनं जिथून त्यांनी सत्तेला हादरा दिला त्या सराटीतून, अंतरवाली सराटीतून पायी दिंडी सुरू केली आणि आता ते मुंबईत पोहोचले. एक नाही, दोन नाही, काही हजार नाही, कोणत्याही राजकीय नेत्याला जे जमलं नाही ते या सामान्य माणसानं करून दाखवलं. जिल्हा पातळीवर सतत संघर्षरत असणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आज लाखो मराठ्यांची भगवा जनसागर उसळला, अरबी समुद्राला धडका देणारा हा एक वेगळा आणि सत्ताधाऱ्यांच्या छातीत धडकी भरवणारा हा भगवा जनसागर आज या नव्या मुंबईत, आणि त्याच मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत APMC मध्ये आज आपण त्यांच्याशी थेट संवाद साधतो आहोत. मनोजराव, हे जमलं कसं? म्हणजे खरोखरच आजचा दिवस मराठा समाजाचा नाही तर महाराष्ट्राच्या न्यायाच्या लढाईच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल असा दिवस. हे सारं जमलं कसं? अंतरवाली सराटीतून सत्तेला हादरे, आणि आता या सर्व जे जमलेलं आता घोषणा देत होते, माझ्या जीवावर आलेलं त्यांना घोषणा देण्यापासून थांबवणं, परंतु हे तुम्ही करून दाखवलं. हे कसं शक्य झालं मनोजराव? समाजाची आरक्षणाची मागणी ही खूप अनेक वर्षापासून ही खतखत होती मराठा समाजाच्या मनात. कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी सुद्धा या आरक्षणासाठी त्यांचं बलिदान केलेलं आहे. अण्णासाहेब जावळे पाटलांचं, मेंढे साहेबांचं आणि 250 ते 300 माझ्या मराठ्यांच्या लेकराचं या मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले. आपलं आरक्षण का मिळत नाही याचा शोध घ्यायला आम्ही सुरुवात केली, की जर गोरगरीब मराठ्यांचं आरक्षण आहे आणि नोंदी आहे तर दिलं का जात नाही, म्हणून आम्ही हे संघर्ष सुरू केला. आणि हे 123 गावात गोलापट्ट्यातल्या आधी सुरुवात झाली आणि याची व्याप्ती इतकी वाढली की राज्य आणि राज्याच्या बाहेरचा सुद्धा मराठा एकवटला आणि आज त्याचं रूपांतर शेवटच्या टप्प्यात हे आरक्षणाचे. मी विजय म्हणणार नाही आत्ताच, कारण पूर्ण कागदपत्र हाते परेपर्यंत, कारण मी हुरळून जात नाही कधी की स्वप्न पडायचं आणि आपण कुठेतरी गुलाल फेकायचा, याच्यात मी मोडत नाही, कारण त्याच्यात माझ्या समाजाचं पुन्हा कंबरडं मोडत आणि आता ते नाही मोडू द्यायचं. मला माझ्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, आरक्षण तर द्यायचंच, पण माझा समाज खूप दशकानंतर एकत्र झाला आहे, तो आता फुटू द्यायचा नाही. एवढं मोठं जबाबदारी सध्या मी माझ्या समाजाच्या लेकरासाठी पेलतो. म्हणजे पहा ना, एक सामान्य माणूस खरं तर एवढं मोठा नेता बनतो, पुढारी बनतो, पण त्यांचं बोलणं काय, हुरळून जायचं नाहीये. विजय दिसतोय हो, सत्तेला हादरा दिला सराटीमधून, परंतु तरी सुद्धा मनोजराव हे कागदपत्र, या कागदपत्रांचा मला अभिमानानं उल्लेख करावा लागतो मनोजराव तुमच्या वतीनं. ही ती कागदपत्र आहे, सरकार जे ऐकत नव्हतं त्या सरकारनं पाठवलेली कागदपत्र आहे. या कागदपत्रांमध्ये मुद्देसूद, त्याच्यावर मला विचारायचं आहे, त्यांना समाधान होतं? हे जे मुद्दे मांडलेले आहेत, एकेका मुद्द्यावर आपण जाऊया. 54 लाख नोंदींचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे व याचा लाभ त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा मिळावा, एवढी मोठी मागणी. म्हणजे मराठा लेकरांना मनोज जरांगे यांची जी भाषा, आपुलकीची साथ मनाला, मराठा समाजातील प्रत्येक लढवय्या कार्यकर्ता जेव्हा मला भेटतो तेव्हा हेच सांगतो, अहो ते लेकरं म्हणतात हो, आम्हाला आपलं म्हणतात, कोणता नेता असं म्हणतो. हा जो मुद्दा आहे ना 54 लाख प्रमाणपत्रांचा, त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे, 57 लाख नोंदी आढळल्या,
37,94,000 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं. विश्वास ठेवता का यांच्यावर तुम्ही? नाही, ते ठेवावं लागणार आहे, कारण ते अधिकृत दिलं आणि त्याच्या खाली त्यांनी त्याचं पत्र सुद्धा, विवरण पत्र सुद्धा दिलंय की अधिकृत किती वाटप केले. काय असतं, 54 लाख नोंदी आधी सापडल्या होत्या. ह्या आम्ही निघाल्यापासून ह्या 8-10 दिवसात त्यांनी इतकं युद्धपातळीवर काम केलं की ते 57 लाखांपर्यंत गेल्या. तर 54 लाख आकडा लक्षात राहिल्यामुळे 54 लाख प्रमाणपत्र तुम्ही का देत नाहीये? जर आमच्या नोंदी सापडल्या तरी तुम्ही देत नाहीत, तर मग अपमान आहे आमचा. आणि नसतंच तर तुम्ही आणखी 200 वर्ष पण मग आम्हाला दिलं नसतं, आंदोलनच केले असते आम्ही. असून देत नाहीत म्हणल्याच्यानंतर त्यात त्यांनी ते वाटप केले. आता आमचं म्हणणं होतं की नातेवाईकांना सुद्धा द्या, कारण ती वंशावळी काढण्याची आता गरज नाहीये. कारण वंशावळ कोणाची काढायची? ज्याच्या नोंदी सापडल्यात त्याची वंशावळ काढायला लागते. आता त्याची जर वंशावळ निघाली त्याच्या काक्याचे पुतण्याची काढायची गरज नाही, कारण ते वंशावळ जुळलेलीच आहे त्यांची. ते प्रमाणपत्र द्या. एकूण आकडा हा 2 कोटीपर्यंत जातो माझ्या मराठ्यांचा. आणि आज 57 लाख आकडा हा मी माझ्या मनाने माझी पाठ थोपटून घेत नाही, पण साधा आकडा नाहीये. हा 57 लाख मराठ्यांच्या पोरांच्या घरात आयुष्याची भाकरी आरक्षणामुळे गेलेली. आपलं आंदोलन तिथंच 50% आपण जिंकलेलं. त्या नोंदी सापडल्या त्याच दिवशी. आता आपण ज्या दिवशी आपण सगळ्या नातेवाईकांना त्याच्या परिवारातलं देऊ, त्या दिवशी आपण 75%पेक्षाही पुढं आंदोलन 80% हे जिंकलेलं असणार आहे. आणि सगळ्या सोयऱ्यांचा एकदा जर अध्यादेश निघाला तर हे आंदोलन 100% मराठ्यांनी जिंकलेलं आहे. मी नाही, मला नेता मानत नाही. मी समाजाचा सेवक आहे, सेवक राहणार आहे. मला जर कोणाला वाटत असेल नेता होण्यासाठी करतोय, तर मी या समाजाला एवढ्याच वेळेस हे आरक्षण मिळवून देऊ. माझ्या मराठा समाजाचे लेकरं हे क्लास 1 पासून क्लास 4चे अधिकारी झाले पाहिजेत आणि हे आरक्षण देऊन IPS IAS दर्जाचे अधिकारी बनले पाहिजेत. एवढं स्वप्न हे आरक्षण देऊन मी बघतोय. याच्या पलीकडे माझं काय मत नाही. मला नेता बनायचं नाही. कोणाला वाटत असेल तर मी एखाद्या डोंगरात किंवा हिमालयात निघून जाईल, मला नेता नाही बनायचं. पण मला हे लेकराला आरक्षण देऊस तर मात्र मराठ्यांनी साथ सोडू नका, ही माझी त्यांना हात जोडूनची विनंती. मगाशीच मी म्हटलेलं की पुढारी न्यूज ओपन फोरम, जिथं पुढारी बोलतात आणि ब्रेकिंग देतात. म्हणजे मनोज जरांगे पाटील खरं तर कोणालाही मोह व्हावा की अरे एवढा मोठा नेता झालो, आता पुढचं स्वप्न पाहिलंच पाहिजे. मात्र ते म्हणतात माझं उद्दिष्ट ते नाहीये. माझ्या लेकरांसाठी, मराठा समाजासाठी हे एकदा उद्देश साध्य झाला की मी हवं तर डोंगरात निघून जाईल, या सर्वांपासून दूर होईल. अर्थात तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांना हे कसं पटणार? चांगली माणसं नेते झालेच पाहिजे, अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. मात्र मनोजराव, विश्वास तरी सुद्धा माझ्यासारखा पत्रकारितेत एवढी दशक असणारा सामान्य पत्रकार सुद्धा कधी कधी प्रश्न पडतो. आता 54 लाखाचे 57 लाख झाले. सरकार नावाची अजस्त्र मशिनरी मनात आणलं, दडपण आलं तर काय करू शकते हे दिसतंय. मात्र यात कुठेतरी अशी भेसळ नाहीये ना की आधीचे सुद्धा घेतले, इकडचे घेतले, तिकडचे घेतले आणि हे आकडा फुगवून दाखवायचा, असे धंदे तर यात गैरधंदे तर झालेले नाहीयेत. यासाठी तुम्ही त्यांच्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी काय करणार आहात? मी 2 सभेतून पाठीमागच्या सांगितलं होतं की मला हे 54 लाखाचा आकडा जुना आहे का नवा आहे सांग, मला ते सुद्धा कळू. 2 सभेतून मी त्यांना सांगितलं. परंतु दादा, त्याचा अर्थ बी असा निघतो की 54 लाख 57 लाख नोंदी निघाल्यात, त्याच्यातल्या 37 लाख त्यांनी वाटप केल्यात. याचा अर्थ नव्याला जुन्याला जर दिले असते ते म्हणलं असतं जुनं महच मला दिलंय. त्या सगळ्या नव्या आहेत, कारण सगळे लोक खुश आहेत मिळाले. ते माझ्यापर्यंत जे फोन येत आहेत की हे आंदोलन झाल्यामुळे आमच्या आयुष्याचं कल्याण झालं. माझ्या गावात 70 मिळाल्या होत्या नोंदी, तर त्या 70च्या आज आमच्या इथं 500 झाल्यात. प्रमाणपत्र नातेवाईकाला दिल्यामुळे आमचं पूर्ण गाव त्याच्यात आलंय. म्हणजे ही आनंद वेगळा बघायला मिळतो. त्यामुळे ह्या 100%च नव्यात. फक्त असं होत असावं असं वाटतं. ज्या ज्यावेळेस आंदोलन झाले त्यावेळेस यांनी द्यायचं सोडून दुसरेच काहीतरी बहाणे बनवायचे आणि ते आंदोलन हळून पाडायचं सरकारनं, असं होत असावं. कारण प्रशासन काम करत नसायचं असं त्याच्यातली शक्यता दिसते. आणि सरकारनं कितीही सांगितलं तरी ते करत नसायचे, किंवा त्यांनी सांगितलं तर सरकार करत नसायचं. असं काहीतरी होत असावं म्हणून हे समाजाचा आलेला विजय हुकून जायचा. पण ह्यावेळेस आम्ही असं लावून धरलं की आरक्षणच कुठे शोधायचं, आणि आरक्षण शोधलं ओबीसी ते. आणि त्यांनी जितकं आम्ही धारेवर धरलं समाजानं त्यांना, तितकं मग त्यांनी काम वाढायचं सुरू. पहिल्या 3 महिन्यात कुठं काय केलं त्यांनी, असंच आम्हाला येड्यात काढलं. पण आम्ही हे वाढत चाललो. त्यांचं काय असतं, प्रत्येकाचं एक ध्येय असतं आणि सरकारचं ते ध्येय होतं. आंदोलन चालून चालून किती दिवस चालत, महिना 15 दिवस 2 महिने बस. समाज टिकत नसतो याच्या पुढे, आणि शेतकरी वर्ग टिकत नाही. त्याचे कामं सोडून ते याला हे धंदे करायला टाईम नाही. परंतु त्यांनी ते बघितलं. पण ह्या आंदोलनाचा टेम्पो कमी झालाच. हे उलट जितकं सरकार वेळात काढेल तितकं उचलत चाललं. आणि नाही दिल्यावर आम्हाला त्याचा एक फायदा व्हायचा. त्यांनी जर नाही दिला आम्हाला तर समाजाला रोष निर्माण व्हायचा, आपला असून देत नाही, जास्त उचलत चाललं.
आज पुन्हा जे त्यांना सरकारला स्वप्न बघत असतात, म्हणजे सगळेच म्हणतो मी 70 वर्षातले हेच नाही की आंदोलनाचे त्यांचे किती दिवस दम धरतात बघू, हे मात्र आता पुन्हा एकदा मुंबईत सिद्ध झालं. मराठ्यांनी पक्काच दम धरलाय. आता हे लक्षात आलं, आता आपली फजिती झाल्याशिवाय राहत नाही. कारण सहज आम्ही हाक मारली 20 जानेवारी जायचं तरी लाखोचा करोडाचा क्रॉस झालाय. आमच्या 2.25 लाख गाड्या नगरमध्ये गुंतलेल्या आहेत कालपासून. शेवटी आम्हीच सांगितलं त्यांना, तुम्ही वापस जा, बघू वेळ आल्यावर. आपल्या पोरांना जर काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर झाडून पुसूनच महाराष्ट्र बोलू मुंबई. मुंबईचे रस्ते अपुरे पडतील एवढ्या गाड्या, खरोखरच म्हणजे आता मनोज जरांगे पाटील जे सांगतात आहे ना, पुन्हा एकदा संयमात एक शक्ती असते. या महाराष्ट्राने 57 मराठा क्रांती मोर्चे पाहिले. त्या मूक मोर्चांमध्ये जो संयम दिसला, जी महाशक्ती होती ती संयमानं कशी वागू शकते ते खरोखरच त्यांनी सुद्धा आता दाखवून दिलंय. यातला सगळे सोयरे शब्द तुम्ही आताच मगाशी म्हणाल ते सगळे सोयरे तिढ्यात तिकडे आहेत. त्याचं काय करणार? ज्या नोंदी मिळाल्या 54 लाख त्यांना प्रमाणपत्र द्यायचे आणि त्यांच्या परिवाराला पण द्यायचे. दोन्हीचा 54 लाख प्लस परिवाराला दिलेला आकडा किती होतो आणि त्या आधारावर त्यांचे सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं. कोणत्या सगळ्या सोयऱ्यांना की ज्यांची नोंद मिळाली नाही ती मराठी. मग त्यांना कशी द्यायची, तर ज्याची नोंद मिळाली त्यांनी त्यांना शपथपत्र करून द्यायचं हे माझा सोयरा आहे म्हणून. त्यांनी मग त्याची गृह चौकशी नंतर करायची, पण अगोदर प्रमाणपत्र त्यांना द्यायचं. आणि हे शक्य आहे आणि हे शक्य होतं आणि ते सरकारने आमच्याकडून शब्द घेतलेले त्यावेळेस. त्यामुळे आम्ही सुद्धा तो शब्द त्यांना दिलाय. आता सगळ्या सोयरा म्हणजे जिथं आपल्या परंपरेनुसार लग्नाच्या सोयरीक होत्यात ते सगळे सोयरे, ज्याची नोंद मिळाली त्याच्या त्या लग्नाच्या जे सगळे सोयरे आहेत गणगोतातले त्याला द्यायचं. अशी व्याख्याच आपण त्याच्यात ते केलेली आणि तशीच व्याख्या त्या पद्धतीनं आता जर अध्यादेश निघाला तर मराठ्यांचंच काम झालं. महत्वाचा मुद्दा एक म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानं किंवा मराठा समाजासाठी नाही हो, माझ्यासारख्या समानतेचा कडवट पुरस्कर्ता असणाऱ्या आणि ज्या या मराठा क्रांती मोर्चातून जसा महिलांचा वर्ग, आपल्या स्त्री शक्तीचा एक वर्ग पुढे आलेला, प्रत्येक मोर्चाचं नेतृत्व त्या नवतरुणी करायच्या, मराठा नवतरुणी करायच्या, तसंच मनोज जरांगे पाटील यांनी एक वेगळी मागणी जी केली सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत, पितृसत्ताक सारखं एकच मंत्र जपला जातो. त्यावेळी या माणसानं, एका गावातून आलेल्या माणसानं प्रबोधनाचा एक नवा मंत्र दिला, तो मातृसत्ताक. की ज्या स्त्रिया आलेल्या आहेत लग्न होऊन, हो त्यांच्या नातेवाईकांचं काय, तुम्ही फक्त तुमचा कायद्याच्या पुस्तकांवर बोट दाखवून सांगणार, तोही मुद्दा स्पष्ट केला पाहिजे स्पष्ट शब्दात. मनोजराव, आम्ही पितृसत्ताक तर आहेच, मातृसत्ताक का घ्यायचा नाही हे सुद्धा बोललो होतो. परंतु काही अडचणी असतात मला नाही माहिती. त्यांना काही शब्दांवरती आमच्याकडून पर्यायी शब्द पाहिजे म्हणून आपण त्यांना पर्यायी शब्द दिला की ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील जिथं लग्न होतात जुळतात ते सोयरिके होत्यात त्या सगळ्या सोयऱ्यांना पण सर्व असा शब्द वापरला, सर्व सोयऱ्यांना त्यात द्यायचे. मग त्याचे किती सोयरे आहेत महाराष्ट्रात ते मला नाही माहिती, ते द्यायचे. म्हणजे त्याच्यात सगळ्यांनाच न्याय मिळतोय आणि असं करता येतं. इथून पाठीमागे 2006च्या कायद्यात केलेलं आहे. ज्यांच्या नोंदीच नाहीत ते अशा 5-7 जातींना देण्यात आलेलं आहे. आम्ही तर कुणबीच आहेत, विदर्भात आमचा रोटीपिटी व्यवहार होतो तरी मग त्यांचा व्यवसाय शेती, आमचा पण शेतीचे, त्या आधारावरही होत आहे. आणि त्या आधारावर तुम्हाला करायचं नसेल 2006चा कायदा आहे. ज्यांच्या नोंदीच नाही त्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे. मग ह्या मराठ्यांना यांच्या सोयऱ्यांना द्यायला हरकतच नाही. हे तर प्युअर शेतकरी आहे, शेतकरी वर्ग आहे मराठा समाजातील. म्हणजे अनेकांना जो प्रश्न पडतो अगदी कुचकटपणे, काही लोक ज्या कंड्या पिकवतात की अहो हा तर तालेवार समाज, साखर सम्राट, शिक्षण सम्राट, यांना काय आरक्षणाची गरज आहे. मात्र ज्यांना जमिनीवरचं वास्तव माहीत असतं, म्हणजे माझ्यासारखा पत्रकार जो गावातून फिरतो आणि दुष्काळी भाग कव्हर करताना, शेतकरी आत्महत्यांचं कव्हरेज करताना जेव्हा लक्षात येतं की शेतकरी आत्महत्या करणाऱ्या 70-80% वर्ग हा तर या मराठा समाजातील आहे, शेतकरी तोच आहे, तेव्हा पटतं की होय आरक्षणाची गरज या समाजाला आहे. मनोज, जे तुम्ही जेव्हा ही लढाई लढायला सुरुवात केली, स्वतःच्या 130 गावांचा गोदापट्ट्यातील उल्लेख करता, शेतकरी वर्ग रसद कुठून येते, अनेकांनी खूप काही बोलले. बोलण्याचा अधिकार असतो का हा वेगळा मुद्दा आहे, लोकशाही आहे, बोललं पाहिजे.
मात्र जे आरोप किंवा कंड्या पिकवण्याचा प्रयत्न झाला, एवढी गर्दी जमवतोय, एवढ्या 100 एकरावर सभा घेतोय, एवढी सर्व असतात लोक, हे येतं कुठून? पैसा कोणतरी देतंय असा घातकी अपप्रचार सुद्धा झाला. कुठंतरी कधी कधी काही इतर करता येत नाही तेव्हा चारित्र्य हनन करा आणि बदनाम करा, भ्रष्टाचाराचे आरोप करा आणि बदनाम करा. हे जे कपट कारस्थान झालं त्याविषयी काय सांगाल? माझं मत हे काही पैशाची गरज नाही. माणसात प्रामाणिकपणा आणि जिद्द असायला लागते. ज्याच्या रक्तात प्रामाणिकपणा आहे तिथं पैशाची आवश्यकता नाही, तिथं पैशाला शून्य किंमत आहे. फक्त त्याच्या रक्तात इमानदारी आणि प्रामाणिकपणा असायला पाहिजे. पण त्याची इच्छाशक्ती इतकी असली पाहिजे की मेलेला माणूस सुद्धा जागा झाला पाहिजे. त्याला माहिती पाहिजे की मी ह्या रस्त्यावरून गेलो तर मी लात मारेन तिथं पाणी काढीन. फक्त मी प्रामाणिकपणानं प्रचंड कष्ट करीन आणि हे जिद्दीनं स्वप्न पूर्ण करीन. असं ज्यावेळेस माणूस ध्येय घेऊन वेळ ध्येय घेऊन बाहेर पडतो ना, त्यावेळेस पैशाची गरज नाही पडत. समाजानं नुसत्या मोटरसायकलवर जरी 123 गावातले लोक आले तरी 3 लाख जमतो. आणि नुसत्या मोटरसायकलवर जरी आले तर कुठं पैसे लागते? या सवय असते आता बोलण्याच्या, राजकीय स्वार्थापोटीच्या, आणि ते त्याच्या गुन्हेत बांधून ठेवलेलं असतं त्यांनी ते गावाबी एक 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 ते बाहेर काढतील. त्यांना ती सवय पहिल्यापासूनची. आणि मी थोडे दिवस लक्ष दिलं, नंतर लक्ष नाही दिलं, कारण मला त्या समाजाकडे मी लक्ष द्यायचं ठरवलं. त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं आणि समाजाकडे लक्ष दिलं आणि जिद्दीनं पेटून उठलो. म्हणूनच आज समाजाच्या पदरात न्याय पडलाय. किमान आज 57 लाख का होईना मराठ्यांचं कल्याणी आंदोलन केलं. याच्यापेक्षा काय पाहिजे? आणखी हे 10 पिढ्या झालं नव्हतं, ते समाजाच्या पदरात पडलंय. आता नातेवाईकांच्या माध्यमातून 80% लढाई ही जिंकलेली, 80%. आणि आता 20% राहिली. सगळ्या सोयऱ्यातून ती पारच करणार, त्याशिवाय मुंबई सोडत नाही. सोडणारच म्हणजे देता की जाता हाच सत्तेला तुमचा इशारा आहे? जाता नाही म्हणणार, आरक्षण मात्र घेऊन जाणार. आरक्षण घेऊन जाणार आणि मुंबई नाही सोडणार. त्याशिवाय किती मी आंतरवालीचा प्रयोग करायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात 24 घंटे 12 महिने आंदोलन सुरू राहणार रस्त्या. आता जर तो प्रयोग करायचा प्रयत्न केला, एखाद्याला इथं धक्का बी लावायचा प्रयत्न केला, सत्तेचा रग आहे तुमच्या अंगात म्हणून, तर अख्खा झाडून पुसून महाराष्ट्र मुंबई तो करा. हे दोन्ही शब्द आपले लिहून ठेवायचे. झाडून पुसून महाराष्ट्र कुल्प चालवून मुंबईकडे निघाला पाहिजे. आम्ही संयमानं आलो, शांततेनं आलो. संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे. कायद्याच्या सगळ्या नियमाचं पालन करतो. आमरण उपोषण हे देशातलं सगळ्या शांततेचं आंदोलन आहे, ते आम्ही करतोय. माझ्यासह माझा मराठा समाज. याच्यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही दडपण आणून, दबाव आणून जर हे थांबवणार असाल तर हे तुम्हाला आता शक्य नाही. ते स्वप्न तुम्ही बघू नये, कारण पूर्वीचा मराठा आता राहिला नाही. मराठा ना पक्षाचा, नेत्याचा ना फित्याचा कोणाचा राहिला नाही. मराठा समाज स्वतःच्या लेकराचा झाला आहे. मराठा समाजाचे हे आंदोलन, खरं तर आंदोलन करणं हा अधिकार आहे. तुम्ही काही कुठे चिथावणी देत नाहीयेत. मात्र तरीही अंतरवाली सराटीच्या एका मागणीचा खास उल्लेख म्हणजे खूप कमी वेळा असं घडतं, आंदोलन होतं, यश मिळतं, सर्वांना विसरलं जातं. ते कार्यकर्ते किंवा ते आंदोलक, अनेक आंदोलनांची आठवण या निमित्ताने होते. माझ्यासारख्या पत्रकाराला की ते कार्यकर्ते चपला घासत न्यायालयाच्या चक्रा मारतात. यातली एक मागणी आहे. खोटे गुन्हे नोंदवले गेले असा आरोप तुम्ही स्पष्ट शब्दात केलाय. ते गुन्हे मागे घेण्याचं नेमकं तो खोटेपणा कसा कसा झाला, त्यामागे काय दडपण होती पोलिसांवर? आम्ही बसलेला असताना अचानक हल्ला झाला लोकात घुसून. जे सत्य आहे ते सत्याचे, आणि इतकं लोकांना मारलं गेलं की रक्ताबंबाळ लोक झाले होते. तरी ते लोक आजपर्यंत हटलेले नाहीत. आत्ताही आंदोलनात अंतरवलीचे लोक आहेतच. हो, आणि त्या आमच्यावरच तिथं 307, 120 बसाक्या कलमा लावल्या त्यांनी. हे निष्पाप लोकांवरती मार खाऊन खोटे गुन्हे कशा लावू शकता तुम्ही? तुम्हाला आमच्यात यायचं कोणी सांगितलं होतं? आम्ही तिथं काय करत होतो? आमरण उपोषण मंदिरात. तिथं काही त्रास नव्हता तुम्हाला? तुमचं काही खाल्लं नाही आम्ही, किंवा तुमचा काही मंडप चोरून आणला नाही म्हणून तुम्ही ते उचलून नाही आला. तुम्ही आले कशाला तिथं? नाही आमरण उपोषण आमचं सुरू, तुम्ही आले कशासाठी? संरक्षण म्हणावं तर गोळ्या घालायचं संरक्षण आम्हाला, तुम्ही आलात कशाला? हा मूळ प्रश्न. आणि महाराष्ट्रात जे केसेस झाले करून दुसरेच गेले, आणि जे आंदोलन करते पोर आहेत त्या निष्पाप लोकांवरती गुन्हे दाखल झाले. म्हणून आमचा हट्ट आहे. आणि सत्य आहे ते सत्य, तुम्ही ते काढा. नसतात ते गुन्ह्याचा बाबतचा सुद्धा सरकारला खूप जड विषय जाणार आहे. त्यांनी जर ते मागं नाही घेतले, नुसते घेऊ प्रक्रिया करू असं जर बोलले तर नुसते त्या गुन्ह्याच्या शब्दावर सुद्धा महाराष्ट्रामध्ये रोष, तो सुद्धा मुद्दा त्यांच्यासाठी सोपा नाही. तेवढाच आहे, मुगम चालणार नाही, चालूच देणार नाही. मी सांगतो तुम्हाला, ही एकी माझी समाजाची खूप दशकानंतर झालेली खतखत उफाळून बाहेर आलेली मराठा समाजाची.
फक्त जी मूळ मागणी करायची होती ते करत नव्हते, आजूबाजूने फिरत होते, म्हणून मराठा समाज एकत्र येत नव्हता. त्यांना बरोबर ओबीसी आरक्षणात मागणी केल्यामुळे बरोबर घाव बसला आणि मराठ्यांनी ओळखलं आणि खतखत बाहेर पडली. इतक्या ताकदीनं लोक जमायला लागले. जे कोण म्हणताय ना कसे जमते जम पैसे करून आणले, मराठे स्वतःचे घाम गाळून पैसे कमवलेले आहेत मराठ्यांनी. पिकाचे पैसे धनाधन पिकाचे पैसे घालतात आणि येतात. आणि आम्हाला यायला आमची संख्या लई, आम्ही 50-55% राज्यात सहज जमलो तरी आम्ही एका राज्यात एका जिल्ह्यात 5-5 आणि 6-6 लाख जमतो. आम्हाला जमवायला काय कोणाची गरज पडत नाही आणि कोणीच म्हणू शकत नाही 10 रुपये दिले म्हणून म्हणा त्याला आमच्या समोर येऊ. सगळं आमचंच आहे. आम्ही गोरगरीब समाज म्हणूनच केलं आणि समाज म्हणूनच हे कडीला आणले आणि आता हे जिंकतच आणले आणि हे जिंकल्याशिवाय माघारी जात नाही. सरकारनं हे आंदोलन आणखीन तरी जरी वाशीत नवी मुंबईत हे थांबलं असलं तरी सहजतेने घेऊन, कारण याला शांततेचं वळण येणार पण आणखीन हे अपाक वाढणार. तुम्हाला ही संख्या एवढीच दिसली. आम्ही याचे 3 टप्पे केलेले. मी पुढारी चॅनलला हे पहिल्यांदा हे शब्द काढतो. आम्ही सुद्धा याचे 3 टप्पे केलेले. आम्ही कदरून देत नाहीत कोणालाच. कोणी जेवण आणून द्यायचं पुन्हा इथं संपल्याच्या नंतर गावाकडून सुद्धा तेही टप्पे केलेत. कोण वापस गेल्यावर पुन्हा कोणी यायचंय. 3 टप्पे कसे आम्ही सुद्धा सगळी मोहीम आखलेली. म्हणजे हेच आंदोलन सुरू, फक्त टप्पे 3 केलेले त्यांनी. आंदोलन हेच टप्पे आता नाही, एकच टप्पा शेवटचा आरपारचं आंदोलन. पण माणसं तुम्हाला कमी दिसणार नाहीत आणि वेळ पडली तर सगळे सुद्धा तुम्हाला मुंबईत दिसतील. ही सुद्धा टप्पा तयार करून ठेवलेला आहे. लढाई सुरूच राहणार. तुम्हाला पुरा महाराष्ट्र सुद्धा वाटतंय येणार नाही. तुम्हाला कुलपलून लेकरासह जरी इथं नाही दिसले तर नाव बदलून ठेवी. आम्ही 3 टप्पे केले. आम्ही कोणाच्या समाधानासाठी करत नाही. इतके कोटी आले तितके कोटी आले तो या समाधानासाठी नाही करत आहे. आम्हाला माहिती आहे आम्हाला कुठं कोणत्या टायमाला कोणचं पाऊल उचलायचं आहे. तुम्ही म्हणलात आम्ही मोजणार आहेत किती आहेत म्हणून आम्ही बी नाही आणणार. आमची शक्ती एकदाच व्हायला नाही घालणार आहे. आम्ही टप्प्याटप्प्याने तिचा उपयोग करणार आहेत तेव्हा आमचं कल्याण होणार. एका टप्प्यात केलं तर सगळं गळून पडून आपण सगळे चिखलात फसतो. म्हणजे पहा, एक सामान्य माणूस जो नेता होतो एवढं मोठं आंदोलन उभं करतो. पुन्हा एकदा मी सांगेन की ओपन फोरम जिथं पुढारी बोलतात आणि ब्रेकिंग देतात, 3 टप्प्यातलं आंदोलन त्यातही पुन्हा त्यांनी आव्हानात्मक नाही तर खूपच प्रेमानं खरं तर समजवलेलं आहे. सरकार समजून घ्या, संख्या मोजायला जाऊ नका, कारण आमची लोक थकली तरी मागे हटणार नाहीत आणि जे मागे हटतील त्यांची जागा कोणी घ्यायची तो टप्पा सुद्धा आम्ही ठरवलेलाच आहे. त्यामुळे लढणार आणि जिंकणार हा सुद्धा निर्धार. पण तरी सुद्धा तुम्हाला वाटेल वारंवार मी थोडं नकारात्मक होतोय आज. कारण होतं कसं, मराठ्यांचा इतिहास पराक्रमांचा जसा आहे की मराठ्यांच्या बाबतीत उत्तरेत तर बोललं जायचं जो हट्टा नाही ओ मरहट्टा. पण त्याच वेळी एक थोडंसं काळं पान सुद्धा येतं. मराठे लढतात, मराठे प्राणाची पर्वा करत नाहीत, मराठे जिंकतात आणि का कुणास ठाऊक तहात मात्र हरतात. त्या इतिहासाची कुठेतरी पुनरावृत्ती होऊ नये त्यामुळे या सरकारवर, या सत्तेवर, राजकारण्यांवर विश्वास कसा ठेवायचा हा सुद्धा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडत असेल. त्यासाठी तुम्ही काय खबरदारी घेता? त्यांनाच माहिती विश्वास ठेवत नाही म्हणून. हे नमुनाच लय लागला मध्ये द्यायची तर हेच हा म्हणतंय आणि एक येऊन जाती कोण बदलतं. कारण मी माझ्या जातीला दैवत मानलेलं आहे. हे आंदोलन मी तुमच्याशी मित्रत्व करायसाठी नाही केलं, माझ्या जातीला न्यायासाठी केलेलं आहे. ठीक आहे, वाटाघाटी चर्चेच्या कराव्या लागतात, 2 पावलं मागं पुढे यावं लागतं. त्याच्याशिवाय यशाचे पायरे नाही जिंकता येत. लोकांना वाटत असतं काय काय ना आता काय बार मागं घ्यायचंय, कशाला मागं सरकायचंय. याला युक्ती म्हणतात, गनिमी कावा सुद्धा मानला जातो. प्रत्येक वेळेस शक्तीच वापरायची नाही. ते छत्रपती शिवरायांनीच आम्हाला शिकवले. काही वेळेस गरज नाही. पुढून बलाढ्य मॉब जरी असला तरी तिथं शक्तीला उत्तर द्यायची सुद्धा गरज नाही. त्यांना पेटाळून कसं लावायचं ही जर युक्ती जर वापरली तरी ती पेटाळून जाऊ शकते. एकही माणूस वापस पाठवू शकतो, फक्त त्याला त्या तोडीची युक्ती करता आली पाहिजे. हे आंदोलन आम्ही सरळ छत्रपती शिवरायांच्या गनिम्या काव्यानं शांततेनं चालवलेलं आहे. आम्हाला शक्ती लावायची गरज पडणार नाही आणि आम्ही तह करत नाहीत, करणारही नाहीत. 2 पावलं मागं सरकवलं तरी एकदा जर पुढचं पाऊल टाकलं तर मागं सरकत नाही. हे सरकारला माहीत झाले. त्यामुळे सरकार हे निर्णय घ्यायला लागले आणि ते निर्णय तुमच्या हातात आहेत. त्यामुळं तह आम्हीच जिंकणार आणि युद्ध आम्हीच जिंकणार, लढाई आम्हीच जिंकणार आणि गुलाल बी आम्हीच फेकणार.
आजचं थोडंसं खरं तर या उत्साहाला उधाण आलेलं आहे, कारण विजय समोर दिसतोय, कळू शकतं मला. आणि आजचा ओपन फोरम खऱ्या अर्थानं ओपन आहे, लोक सुद्धा त्यात सहभागी आहेत, त्यामुळे त्या उत्साहाला आपण समजून घेऊया. त्यातला मुद्दा त्यांनी जे सांगितलं, शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, कोणी कितीही चिथावणी दिली तरी संयमानं वागणार, हा त्यांचा निर्धार. पुन्हा एकदा यातला पुढचा मुद्दा जो आहे की अनेकदा जे घडलं ना की गेल्या वेळची लढाई झालेली, आपण सुद्धा मराठवाड्यात तेव्हा खूप आक्रमकतेनं पुढे होतात, लोकांना जुळाजुळव करत होतात. नाव नसेल तेव्हा एवढं मोठं राज्यव्यापी नेतृत्वाचं, त्यावेळीचे शब्द दिलेले की एक आरक्षण देण्यात आलं, कागदावरचं ठरलं, ते कुठं टळकावलं गेलं कळलं सुद्धा नाही, अजूनही त्याचं क्युरेटिव्ह वगैरे वगैरे सुरू आहे. पुढचं जिल्हा स्तरावर प्रत्येक जिल्ह्यात मराठा तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, तेव्हा ठरवलं, अजून काही मला आठवत नाही. काही ठिकाणी शहरांमध्ये असं कुठंतरी कुठच्या इमारतीला बोर्ड लावला, जे आंदोलक मला सांगतात त्या माहितीनुसार मी सांगतो. सारथी खूप दिल्याचं दाखवतात, इतर काही समाजाचे नेते त्याबद्दल टीका करतात. मात्र खरंच या मागण्या तशा पूर्ण झाल्या का? कारण तुम्ही आता कागदावर त्यांची उत्तर मागितली आहे आणि सरकारनं लिहून दिलंय. एवढ्या वर्षानंतर प्रथमच अशी ठोस उत्तरं मिळाली आहेत, त्यावर तुम्ही बोललं पाहिजे. पूर्वीचं मी सांगणार नाही, कारण मला दोष देवायची सवय नाही आहे कोणाला. क्रांती मोर्चा जरी झाली, त्यांनी काय कमी शक्ती वापरलेली नाही, खूप शक्ती लावलेली. त्यांना काही मिळालं नाही असं नाही म्हणता येणार, आणि मी ते म्हणू पण नाही. कोण कसा आहे काय आहे याच्यात मी नाही पडणार. परंतु सरकारला काम करून कसं घ्यायचं हे सुद्धा माणसाच्या डोक्यात काही विचार असले पाहिजेत. कोणत्या टायमाला आपण आपलं रूप दाखवायचं आणि कोणत्या टायमाला दाखवायचं नाही, काम कसं करून घ्यायचं हे मात्र मी माझी स्तुती नाही करत, परंतु मला चांगली हातोटी येते की कसं समाजाच्या पदरात आपल्या पाडायचं हे काम ताकदीनं केलं. आणि समाजाच्या लक्षात आलं ही इमानदारी, कारण मला पैशाची पदाची गरज नाही. मी लय नशिबाने की मी या जातीत जन्मलोय, मला गर्व वाटतो आणि माझी जात एकत्र आली, मला स्वाभिमान पण आहे आणि गर्व पण आहे माझ्या जातीचा की माझी जात एके हाकेवरती करोडोच्या संख्येने एकत्र आली. आज सहज चला म्हणलो तरी बी आमच्या गाड्या 64 किलोमीटरवर बसत नव्हत्या. 64 किलोमीटर हे साधा आकडा नाही आहे, बसत नव्हत्या, सहज बोललो तरी पण. म्हणून या समाजाला न्याय देण्यासाठी सरकारला नाविलाजानं हे लोक जर मुंबईत आले तर यांचं आंदोलन मात्र आपल्याला थांबवता येणार नाही. इतके एकरूप झाले. 3 वर्षाचं दादा लेकरू रस्त्यावरच थांबत आहे, बघायचं आहे म्हणून, भेटायचं म्हणून. आरक्षण देणारे दादा आज यायला लागले आणि वयोवृद्ध आजी सुद्धा तोंडावर हात फिरते. त्या टायमाला डोळ्यातून पाणी निघत की काय समाज वृद्धांपासून लेकरांपर्यंत एक झालाय. आणि माझे आलेले रॅलीतले लेकरं हे आलेले साधे कष्ट नाही करत, हो साधे कष्ट नाही करत. हे मी रात्री येताना पनवेलच्या पाठीमागं बघितलं, रोडनं गाड्या लावून झोपलेली होती रोडवर. मला इतकं वाईट वाटलं त्या टायमाला, अरे यार हे लेकरं हटायला तयार नाहीत, गावाकडे जायला सुद्धा तयार नाहीत. एखादा म्हणून काय झोपायचं रोडवर, चला. त्यांचं म्हणणं आहे आपल्या भावाला सोडून नाही जायचं. तेव्हा जर आपल्याला मरायला तयार आहे ना इथं उपोषण करून, आपण नाही जायचं, जिथं जागा मिळेल तिथं झोपायचं, उपाशी राहू, डासं चावतील चावद्या, पण आपण मागं धोका देऊन जायचं नाही यांना, ही त्यांची तिथली भावना आहे. मला इतकं वाईट वाटलं. हे कष्ट सोपे नाहीत, हे मी फुकट नाही वाया जाऊन देणार. माझा समाज किती खर्च करून इथपर्यंत आलाय. एका पोरानं ज्यांनी गाड्या केल्या सगळ्यात मिळून भाडं देतात किंवा डिझेल टाकतात. सभाला सुद्धा तसंच आहे, प्रत्येक जण काम करतो. यांची ताकद मी वाया जाऊन देणार नाही. 350 पेक्षा जास्त पोरांनी बलिदान दिले. त्या लेकरांचं स्वप्न पूर्ण करायचं का ते आई माऊलीच्या आमच्या कंपाळाचं कुंकू या आरक्षणासाठी पुसलेलं आहे. तिच्या गेलेलं जे बलिदान आहे आमच्या भावाचं, याला कधी न्याय मिळणार आहे? ज्या दिवशी आरक्षणाचा गुलाल उधळणार आहे त्या दिवशी त्याचं स्वप्न साकार होणार आहे. मी जबाबदारीनं काम करतोय, भाषणबाजी करून राजकारण करायला नाही आलो मी इथं, लोकांना गोड गोड बोलून. आणि लोकांनी माझा प्रामाणिकपणा पण ओळखलेला आहे. मला काय नको, मला माझ्या समाजातले लेकरं मोठे झालेले पाहिजेत, मला काय नको, मला गरज नाही कोणाची. माझ्यासाठी मी नशिबाने की मला हे समाज हेच माझ्यासाठी पद आहे, एका हाकेवर भारत आहे, हेच पद माझ्यासाठी लय मोठं आहे. मी नशिबाने की समाजाने मला हे पद दिलंय. मी समाजाला मायबाप मानलंय, माझं कुटुंबसुद्धा बाजूला सारलं मी आणि समाजाला कुटुंब मानलंय. माझा मायबाप समाज मला माझ्या कुटुंबाची मायबापाची सुद्धा आठवण येऊ देत नाही, इतके माया माझ्यावर करतो. याच्यापेक्षा मला काय पाहिजे? याच्यापेक्षा पद मोठं नाही पाहिजे. मी शेवटच्या क्षणापर्यंत समाजाला शब्द दिलेला आहे
माझी समाजाची गद्दारी करणारी पैदास नाही आहे. मी माझा जीव वेळेप्रसंगी देईन, पण समाजाच्या पोराच्या अंगावर आरक्षण देऊन गुलाल फेकेन तेव्हाच मागं सरकन. फुकट नाही करत मी, आणि उगाच समाज मागं नाही राहत. समाजाला माहिती आहे की हे लेकरू अंतरवाली सोडते, त्याविषयी नुसते मी अंतरवाली सोडली तर गावाच्या लक्षात आलं हे पोरं गाव सोडून आपलं शिव सोडून चाललंय. मी इथून पाठीमागंही गेलो, जाण्यात फरक होता, पण त्यांच्या लक्षात आलं हे आरपारची लढाई करायचं म्हणतं हे बोललं तसं करतंय. आज आपल्या त्या गावानं माझ्यावरती मायबापा इतकं प्रेम केलंय, आणि शिव सोडली त्यावेळेस पूर्ण गाव ढसा रडायला लागलं. मलाही उंदका दाटून आला त्यावेळेस की आपणही गाव सोडतोय आता. आज 4.5 महिन्यानंतर ही वार्ता अर्ध्या घंट्यात माझ्या 123 गावात गोदापट्ट्यातल्या पसरली की असा विषय झालाय. लोक कपडे भरलेले होते, काहीचे चिखलानं शेतात काम करत होते, काहीच्या हातात खुरपे होते, काहीच्या हातात खोरे होते, काहीच्या हातात दावे होते, काहीच्या पॅन्टी नव्हते तर टावेलवरतीच शेतात काम करत होते. तसे लोक पळायला लागले हवेकडे. तुम्हाला सांगतो अर्ध्या घंट्यात तुम्ही कोणाला पण विचारा, आपल्या चॅनलचे प्रतिनिधी तिथं पहिल्या दिवसापासून येतात आंदोलनाच्या, आणि त्या दिवशी सुद्धा साक्षीदार येते की गेवराईपासून त्या अंतरवालीपर्यंत हे 17 किलोमीटर अंतर पुरं लाख होतं. 15 ते 16 लाख लोक अर्ध्या घंट्यात हवेवरती आले की आपलं लेकरू लांब चाललंय म्हणून. हे सोपं पाठबळ नाही दादा, हे नशिबाला येणं सोपं नाही, आणि यांच्याशी दगा फटका करणं ही साधी गोष्ट नाही आहे. मला काय नको, पण मी या समाजाशी मरेपर्यंत दगा फटका नाही करू शकणार, म्हणून समाज माझ्यावरती प्रेम करतो. बरोबर. म्हणजे मनोजराव जे बोलतात ना, इथे जे उपस्थित आहेत, ओपन फोरम खऱ्या अर्थानं आज खुला ओपन कार्यक्रम आहे, त्यामुळे विनंती एकच आहे, तुम्ही ते भाग्यवंत आहात की लाखो लोक आलेले आहेत, आणि तुम्ही मात्र मनोजरावांच्या एवढे जवळ. एक विनंती, हा तुमचा बुलंद आवाज, तुमच्या न्यायाच्या लढाईचा बुलंद आवाज महाराष्ट्राच्या कानात, सत्ताधाऱ्यांच्या कानात स्पष्टपणे जाऊ द्या. कृपया थोडंसं स्वतः एकमेकांशी बोलणं थांबवा, मोबाईल फोनच्या रिंगटोन सुद्धा ऑफ ठेवा, कारण आवाज तिकडे गेला पाहिजे, हीच माझी विनंती आहे. जो मुद्दा आहे यातला, आत्ताच तुम्ही बोलता बोलता थोडेसे भाऊक झालात. जो मुद्दा आला यातला, जो मुद्दा आला मनोजराव, की 350 पेक्षा जास्त तरुणांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. खरं तर न केलेल्या गुन्ह्यासाठी स्वतः भोगलेली शिक्षा वाटते मला काही वेळा. असे तरुण किंवा शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात तर रोजच सुरू असतात, एक सुतकच असतं महाराष्ट्रात, आणि त्या 350 तरुणांचा जो आकडा तुम्ही सांगितला, अनेकदा अंतरवाली सराटीत मुक्काम ठोकून असणारे आमचे संभाजीनगरचे सचिन जिरे किंवा विक्रांत शिंदे आमचा मुंबईचा, तो तर मुंबईत नसतोच, तुमच्यासोबतच असतो, ते सुद्धा सांगतात की अनेक तरुणांचे आई वडील कोणाचं कुंकू पुसलेलं असतं, ते तरुणी तुमच्याकडे येते, सांगते, निर्धार व्यक्त करते. नेमकं हे येतात तेव्हा काय मनात भावना जागतात? नाही, लय वाईट वाटतं ते, लय वाईट वाटतं. मीही खूप कुटुंबांना त्या भेटलो, त्या धकाधकीत, आणि त्यांचं स्वप्न आहे बलिदान देणाऱ्यांचं की आरक्षण मिळालं पाहिजे. ते स्वप्न साकार करण्यासाठी मला सारखे कार्यक्रमात जावं लागतं. काही बांधवांकडे जाणं नाही झालं, परंतु हे आरक्षणाचा विषय संपल्याच्या नंतर मी निव्वळ एक सेपरेट दौरा फक्त बलिदान देणाऱ्या कुटुंबाच्या समस्या जाणून घेण्यासाठीच करणार, सेपरेट, की त्याच्यात कुठलंही गावाचं किंवा कोणाचं घेणार नाही आहे. मला त्या कुटुंबाच्या पुऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवायच्या, कारण त्या कुटुंबाने आमच्या 6 कोटी मराठ्यांसाठी बलिदान दिले, आणि आम्हाला 6 कोटींना त्यांना आधार देणं लय अवघड गोष्ट नाही. कारण शेवटी काय असतं, बोलणं सोपं असतं, पण ज्यावेळेस कर्ता पुरुष घरातला जातो ना, ते लेकरांना कुणी नाही राहत, कोणी कुणाचं नसतं. सुरुवातीच्या 15 दिवस प्रत्येक जण असतो, पण शेवटी काय हाल असते हे मी खूप जणांकडे जाऊन बघितले. अहो, एक तर कुटुंब असं होतं, एकुलता एक पोरगा होतं. 3.5 महिन्यानंतर मला ते सांगायला आला गेलेलं. ती म्हणे आम्ही दुःखात होतो, एकुलता एक होता, मी नाही सांगायला आलो, पण आज फक्त सांगायसाठी आलो. मी ते सोयला लावलं. नंतर मला कळाल्यावर मुख्यमंत्री साहेबांना आणि इकडे तिकडं बाकीच्यांना सांगून ते त्यामध्ये बाबत, पण ते मुलगा आमचं लेकरू वापस येणार आहे का? गेलं ते. एक आज माता माऊलींचे मुलं छोटे छोटे, तिला स्वतःवर एकटीवर जबाबदारी पडली. हा खूप वाईट वाटतं. म्हणून मी आव्हान करतो पुढारी चॅनलच्या माध्यमातून मराठा बांधवांना, मी जिवंत आहे तोपर्यंत शेवटच्या मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय मी मागं नाही. तुम्ही आत्महत्या नका करू. तुम्हीच जर मेलात तर ते आरक्षण द्यायचं कोणाला, आणि आमचा लढून उपयोग काय? फक्त तुम्ही आत्महत्या करू नका. हे आरक्षण कसे देत नाही मी बघतो ना. मी आज समाजाला मायबाप म्हणलंय, आपलं नातं मायलेकराचं झालं, हे लेकरू लढायला तर सज्ज आहे, तुम्ही काळजी नका करू. मी एवढा साधा सोपाही नाही आहे, हे समाजाने ओळखलंय आणि सगळ्या सरकारच्याही लक्षात आलं. वेळेप्रसंगी या समाजासाठी पुरं सरकार यांचं राजकीय करिअर बरबाद करण्याची ताकद या मराठ्यात आहे. वेळेप्रसंगी आपण
तेही मागं पुढं आपल्या लेकराचं वाटलं झालं तर यांचं करायला बघणार नाही. पण तुम्ही आत्महत्या फक्त करू नका, ही माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना. कारण मागं काय होतंय तुम्हाला नाही माहिती, मागचे काय आले. आणखी नाही त्यांच्या डोळ्यातलं पाणी कमी होत नाही, ते पाणी नाही ते रक्त वाहत आहे त्यांच्या डोळ्यातलं, कारण त्यांचं काळीच कापून गेलं. साहेब हे बोलताना सोपं आहे, पण ज्यावेळेस त्या माता माऊलीच्या तोंडातून शब्द निघतात ना की दादा आता आम्ही कोणाकडे बघावं. दिवाळीच्या सणाच्या दिवशी दारात जर फटाकडे वाजले ना तर फटाका घेऊन येणारा बाप त्यांना त्यांच्या पुढे दिसत नाही. ही वेदना त्यांनी त्या दिवशी कशी पचवायची, 20 पचवण्यापेक्षा मोठी गोष्ट आहे की सगळ्यांच्या घरात उजाड असतो पण आपल्या घरात पुरा अंधार झालेला असतो. मी सहज सांगितलं एखादी दिवाळी साजरी नाही करायची यावेळेसची, कारण आपले भाऊ आपल्यात नाही आहे. तर त्या कुटुंबाला इतका आधार वाटला, ते मला हॉस्पिटलला येऊन भेटून चालले, आम्हाला असा माणूस नाही भेटला म्हणे पुन्हा. आमच्यासाठी तुम्हीच खूप झालात, तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस आमच्याकडे या. आमच्या असल्या समाजात सांगू, नसल्या तरी आम्ही नाही सांगणार, पण आमचे एकूण एक जरी गेले त्यांचं स्वप्न तेवढं फक्त साकार करा, आरक्षण मिळवून द्या. आणि मी तितक्या ताकदीनं पेटून उठलेलो आहे की मला हे सगळेच बलिदान वायाला जाऊ द्यायचे. मग अण्णासाहेब पाटलांपासूनचे सगळेच बलिदान हे वायाला नाही जाऊ द्यायचे. मी हे लढणार, जिंकणार. मग माझा वेळेप्रसंग माझा बळी गेला तर चालेल, मग गुलाल मात्र आरक्षणाचा मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर टाकणार, त्याशिवाय मी गप्प बसत. हे यश जेव्हा मिळेल त्यानंतर तुम्ही गुलाल जेव्हा उधळला जाईल, आताच तुम्ही ज्या 350 कुटुंबाचा उल्लेख केलात, खूप कमी नेते असतात असे की ते जाण ठेवतात, त्या सर्व कुटुंबांना जाऊन भेटणे सगळ्यांना ते, कारण मी सेपरेट दौराच त्यांच्यासाठी टाकणार. आधीचा दौरा होता त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरलो की हे स्वप्न साकार करायचे बलिदान गेलेल्यांचे. यांचं श्रेय आपल्याला विसरून नाही चालणार, कारण चालता बोलता जीव गेलेला आहे, कमवता माणूस घरातला गेलाय. काहीचे बाप वृद्ध आहेत, चालता येत नाहीत, आजारी आहेत, तो कमवता होता, सांभाळणारा होता, तो गेला. आता काय करायचं? मग आपल्याला त्यांच्या पाठीशी समाज म्हणून उभा राहावं लागणार आहे. म्हणून मी सेपरेट त्यांच्यासाठी दौरा टाकणार आहे. आणि त्यांना तसं काहींना मी सांगितलेलं सुद्धा आहे, आता कमी माझं लक्ष देणं होईल तुमच्याकडं, असं म्हणू नका की तुमच्या डोक्यावरचा हात काढला, अजिबात काढणार नाही. मला फक्त हे त्यांचं स्वप्न साकार करू द्या. मराठ्यांचंही खूप दिवसाचं स्वप्न एक आरक्षण मिळालं पाहिजे, हे स्वप्न एकदा साकार करू द्या. तुम्हाला समाज कमी पडू देणार नाही आणि मी समाजाला सांगतो तुम्हाला काही अडचण येणार नाही, आम्ही तुमचे भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहू. विचार करा ना, ते 350 कुटुंब ज्यांनी आपल्या घरातलं कोणीतरी गमावलंय हो मराठा आरक्षणासाठी, त्या प्रत्येक कुटुंबाला, त्या 350 कुटुंबाला गावागावात जाऊन मनोज जरांगे पाटील स्वतः भेटणार. एक प्रकारे हा कृतज्ञता दौरा असेल, एक प्रकारे हा सांत्वन दौरा असेल, मात्र हा आधार दौरा सुद्धा असेल. कारण आताच त्यांनी म्हणाल तसं माणूस जातो 15 दिवस, महिनाभर आपल्यासारखे जाऊन सहानुभूती दाखवतात, पण आधार जो असतो ना तो अशा वागण्यातून मिळावा हीच खरं तर अपेक्षा आहे. मुद्दा तोच आहे पुढचा. हे असं घडू नये, म्हणजे कधीतरी असं वाटत असेल की एवढं मोठं आंदोलन उभं केलं, परंतु नाहक, मगाशी मी जे शब्द वापरले, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ही तरुण मुलं आपली भावनेच्या भरात स्वतःचं वाईट करतात. म्हणजे इकडे नराधम ज्यांचे गुन्हे सिद्ध होतात ते सुद्धा फासावर जाण्यापूर्वी त्यांना 10 प्रकारच्या परवानगी असतात, इकडे जा तिकडे जा, दया अर्ज करा. ही मुलं नाहक जातात आहे, यांच्यासाठी तुम्ही वारंवार सांगताय, पण असं वाटतं कधीतरी एवढं मोठं सर्व उभं केलं मात्र यांचे नाहक बळी चालत, कसं थांबवायचं यांना? त्यांना तीच विनंती की आपल्याला मोठं व्हायचंय, तुम्हाला मोठं करायसाठीच हा संघर्ष. तुम्ही मोठे व्हा, दम धरावं लागणार आहे, कारण याला नावेल जी लहान लढाई नाही. ही जर सोपी असते त्याला 70 वर्ष लागले नसते. तुम्ही दम धरणं तुमचं आवश्यक आहे, तुम्हाला धरावाच लागणार. तुम्ही दम धरलात तर उद्याचा अधिकारी तुम्ही असणार आहेत आणि तुम्ही जे टोकाचं पाऊल कदरून उचलायला लागले तुम्हाला सलाम ठोकणारे सुद्धा हजारांनी तयार होणार आहेत. तुम्ही फक्त दम धरा, सलाम तुम्हाला ठोकणार आहेत, तुम्ही अधिकारी बनणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला संयम धरावाच लागणार आहे. एक वेळेस हुकाल, 2 वेळेस हुकाल, पण यश तुमच्या पदरात पडणार आहे. आरक्षण मिळणार आहे त्याची काळजी करू नका. तुम्ही गेल्यामुळं आमचा एक माणूस कमी झाला किंवा एक मोठा, कोणाचं नशीब कोणीच बघू शकत नाही, मोठा अधिकारी व्हायचा होता राहून जाईल, व्यावसायिक होता राहून जाईल. त्यामुळे तुम्ही फक्त जीव गमवू नका. संकट येतेच जातेच, माझ्यावरती इतके संकट आलेले, माझे संकट जर सांगायला गेलो तर सगळ्या लोकांना ज्यांना माहीत त्यांना तर माहीतच आहे, सांगायला गेलो तरी मला किमान अख्खा दिवस पुरणार नाही. तरी मी भेदले ते संकट सगळे, मी चिरफाड केली त्या संकटाची आणि त्या संघर्षाला तोंड दिलं. वयानं कमी असून सुद्धा
क्षमतेनं आणि ताकदीनं कमी असून सुद्धा मी सगळे ते भेदून काढलेले षडयंत्र. तुम्ही फक्त थोडा दम धरा, आम्ही खंबीर आहे तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी सगळ्या मिळवून देण्यासाठी. आत्महत्या फक्त करू नका. कितीही मोठं संकट आलं तरी नाही म्हणजे नाही. मराठ्यांचा नाद करणं या राज्यात सोपी गोष्ट नाही आहे आणि हे मराठ्यांनी सिद्ध करून दिले. मराठ्यांच्या विरोधात जाऊन भूमिका घेणं म्हणजे आगीशी खेळण्यासारखा खेळ आहे. त्यामुळे आपण आता एकवटलेलो आहे. तुमचा कल्याण किती मोठा सल्ला आहे की डगमगू नका. संकट तर माझ्यावर सुद्धा आलीत, मात्र मी जसा लढतोय तसं तुम्ही लढा. तुमच्यासाठी, तरुणांसाठी, मराठा तरुणांसाठी ही लढाई आहे. तुम्हाला अधिकारी बनताना पाहायचं आहे, तुम्हाला मोठं बनताना पाहायचं आहे. तुम्हीच जर गेलात तर कसं चालेल. खूप मोठा संदेश आहे. प्रत्येकानं मनापासून ऐकावाचा आहे. प्रत्येकानं आपल्या मित्राला समजावं असा हा संदेश आहे. 2-3 शेवटचे प्रश्न घेतो, कारण तुम्ही दिवसभर, खरं तर दिवस रात्र हे शब्द तुमच्यासाठी योग्य आहेत. विक्रांत, सचिन अनेकदा मला सांगत असतात की कसं रात्र तुम्ही प्रवास करत असता, रात्री पोहोचायचं तिथं, पहाटे पोहोचता, जेवण खाण्याचा पत्ता नसतो, उपोषण तर सुरूच आहे. एक मुद्दा कसंही डोक्यात आलं, आतापर्यंत मराठा समाजाला हिनवायचं काम चालायचं की यांना काय गरज आहे. मगाशी म्हणाल तसं यांचे हे सम्राट ते सम्राट, राजकारणात त्यांची घराणी, यांना का आरक्षण द्यायचं. गरजवंत मराठा म्हणजे प्रस्थापित मराठा, ज्याच्या नावाने, ज्याच्याकडे बोट दाखवून या सर्वांचा हक्क डावलला जायचा, ते सर्व तुम्ही भेदून टाकलं एका शब्दातून. गरजवंत मराठा हे आलं कुठून डोक्यात मनोजराव? कारण ज्यांना गरज आहे तोच संघर्ष करू शकतो. ज्याला ज्या विषयीची चीड आहे तोच करू शकतो. बळच आणलेला माणूस तात्पुरता थांबतो आणि तोंडापुरतं यायचं फक्त आणि जायचं. त्याच्या तोंडावरती रोज बसावं उठावं लागतं म्हणून जायचं. अशानं क्रांती होणार नाही. यश तर पदरात पडू शकत नाही. त्याला ज्यांना गरज आहे असे मराठे जर उतारले तर गरज नसणारे त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला सुद्धा गरज आहे. एका गरजवंतामुळं दुसरा गरज नसलेला सुद्धा माणूस म्हणतो आपल्याला सुद्धा गरज आहे. तो सुद्धा गरजवंत फक्त आपल्यामुळं बनतो. फक्त आपल्याला आपल्या विचारात परिवर्तन करायला लागतं. आपल्या विचाराचा वास जर त्याच्यापर्यंत पोहोचला तर तो ऑटोमॅटिक तिकडं त्याचं रक्त सळसळायला लागतं आणि तो आपल्याला जीवायन उचलतो. आणि असे मुंग्यासारखे रांग मराठ्यांचे तयार झाले. आता ही कोणाच्याच बापाला तुटू शकत नाही की इतकी मजबूत एकी माझ्या मराठ्यांच्या हातात झालेली. एक प्रश्न येतो तो स्वाभाविकरित्या, अनेकांना तुमच्या या संकल्पनेचा सुद्धा जाच होतो, त्यातही स्वकीयांना सुद्धा असं म्हणावं लागतं, तुमच्या तोंडून अनेकदा येतं, नावापुरते मराठे असणारे काही राजकीय नेते जेव्हा तुमच्या या प्रयत्नांना सुरुंग लावण्याचा प्रयत्न करतात की नाही आम्हाला हे आरक्षण नको, तेव्हा तशांना आता या टप्प्यावर आल्यावर, एवढं मोठं सर्व सामर्थ्य एकवटल्यावर तरी काय सांगू इच्छिता? काय सांगाल त्यांना की आता तरी ते थांबवा? गरज नाही त्यांना सांगायची. त्यांचे विचार बदलणार नाहीये आणि ज्यांचे विचार बदलणार नाहीत तिथं आपली शक्ती वापरायची नसते. ती शक्ती आपण दुसऱ्या पॉझिटिव्ह माणसात टाकायची, त्याला बळ द्यायचं. त्याला जितकं बळ देऊ तितका तो कामाला येतो. तो त्यांच्यापेक्षा 5 पटीनं पळतो. यांच्यात वेळ घालणं म्हणजे आपण अपयशाची पायरी चढायला लागलो असं होतं. आणि कधीच अपयशाची पायरी चढण्यासाठी आपण प्रयोग तो करायचा नाही आणि त्या भानगडीत सुद्धा नाही पडायचं. त्यांच्या भूमिकेवर त्यांना ठाम राहू द्यायचं. आपली भूमिका काय याच्यावरती आपण आपल्या ध्येयावरती ठाम राहायचं. ज्यावेळेस आपण आपल्या ध्येयावर ठाम राहतो विजय मात्र 100% तो प्राप्तच करतो. पण हे असं बळच बघायची भूमिका असती तसं बघायच्या भूमिका असणाऱ्या माणसाकडे जाणं म्हणजे आपल्या समाजाचा आपण वाटोळं करायला लागलो असं होतं. आपण लढत राहायचं, ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं ते घेणार नाही. आपला संघर्ष यशस्वी झाला, त्यांना ऑटोमॅटिक उत्तर द्यायची गरज नाही, उत्तर मिळून गेलं. ऑटोमॅटिक उत्तर तर मिळणारच आहे त्यांना. यश समोर दिसत असताना प्रत्येक हा लाखोच्या संख्येने जमलेला कोट्यवधी तुमच्याकडे आशेनं पाहत असलेल्या समाजाच्या मनात जो एक प्रश्न आहे, टप्प्याची भाषा तुम्ही बोलता, पुढचा टप्पा, मराठा आरक्षणानंतरचा पुढचा टप्पा, शेतीचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, इतर अनेक जाच होतोय. त्यातही काही सामाजिक कुप्रथा सुद्धा आहेत, हुंड्यासारख्या. या अशा अनेक विषयांना हात घालत त्या समस्यांचा सुद्धा भेद घेत मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व पुढे नव्या लढाईसाठी सरसावणार का? मनोज जरांगे पाटील यांचा लढाईचा पुढचा टप्पा ते जरी बोलत असले तरी मला नाही वाटत इकडे उभा असणारा प्रत्येक जण सांगेल, मान्य आहे का तुम्हाला यांचं, की डोंगरावर निघून जाईल. डोंगरावर, अरे डोंगरावर जाईल बोलतात ते.
हे सर्व सोडून पुढचा टप्पा काय असणार मनोजराव, या सर्व समस्या लक्षात घेता ते तरुण पोरं, अगदी नवा तरुणी सुद्धा इथे उभ्या आहेत, लहान लहान वयाची लेकरं आहेत, यांच्यासाठी काय सांगणार तुम्ही? समाजाची भावनाच जाणलेली आहे आणि ज्यावेळेस समाजाला दैवत मानतो त्यावेळेस समाजाला विचारल्याशिवाय मी काहीच करत नाही. चार भीतीत बोलू किंवा चार भीतीच्या बाहेर बोलू, सगळा अजेंडा त्यांच्या पुढे घेऊन जातो. माणूस बदनाम कधी होतो किंवा चार भीतीत बोललेला माणूस कधी दगाबाज ठरतो त्यांना नाही सांगितलं. मी कुठेही बोलू, ओपन बोलू किंवा चार भीतीत बोलू, त्यांच्याकडे घेऊन जातो. असं आहे काय करायचं ते हा म्हणले जाईल. त्याने जसं संसारात असतं ना सगळ्याला विचारून करतो तसं टिकतं, तसं समाजाला दैवत म्हणलंय त्यांना फक्त विचारायचं हे करायचं आणि त्यांना तो मान दिल्यामुळे त्यांची ती भावना आहे त्याबद्दल काय नाही. कारण मला सन्मान कमी होतो एवढा माझ्या समाजाचा सन्मान मी वाढवतोय. परंतु काय आहे माझं शरीर सुद्धा मला खऱ्यानं सांगतो या उपोषणामुळे साथ नाही देतात. खूपच त्रास होतो त्याचा, त्यामुळं काम करण्याची क्षमता सुद्धा कमी होती. कधी काय होईल शरीराचं मला सांगता येत नाही, कारण इतका त्रास आहे की त्या उपोषणामुळं. मी फक्त आता बोलायला नव्हतं पाहिजे मी चॅनलवर, मी चेहऱ्यावर फक्त बळच हसवतो, कारण समाजाला कळू नये की यांना खूप वेदना आहेत. कारण माझा समाज माझ्यावर लय प्रेम करतो आणि शरीर या उपोषणामुळे 26 दिवस झाल्यामुळं मला आता जास्तीचं साथ नाही देत. मी बळच करतोय असं, म्हणजे हे फक्त आता हटायचं नाही, न्याय मिळतोय म्हणून आणि ते पुढं होईलच. इतकी जबाबदारी पेलनच कशावरून. म्हणून फक्त असं वाटतं की आपल्याला नेता नाही बनायचं, समाजाचा वापर नाही करायचा. समाज एकजूट करायचा होता तो केला. लोक तिथं नाव ठेवायचे की समाज एक कधीच होऊ शकत नाही, तो केला. लोकांचं तोंडच बंद करून टाकलं आणि आरक्षण मिळूच शकत नाही हे म्हणले होते. तर आजच 57 लाख लोकांना आरक्षण दिलेलं आहे. आज 57 लाखात आयुष्याची भाकरी गेलेली आणि थोड्याच दिवसात 2 कोटीपेक्षा जास्त मराठ्यात जाईल. आणि जर आज उद्या आदेश तो झाला तर 100% मराठ्यांच्या घरात आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे आपलं समाजाचं स्वप्न आपल्याला जो पूर्ण करायचं होतं ते मात्र आपण यशस्वी पूर्ण केलेलं आहे. त्यात काहीही मत नाही. कोणाचे मतांतर वेगळे राजकीय स्वार्थापोटी असू शकतात, परंतु सामान्य मराठ्यांना कळालेले की याच्यात 100% मराठ्यांना आरक्षण मिळालंय. आणि आद्य देशापेक्षा किंवा निर्णयापेक्षा कायदा बनवण्यापेक्षा दुसरं कोणचं असतंय? मग अमुक देण्यासाठी कायदा बनवला, त्याच्या पुढे तर काही नाही. मग कायदाच बनावा लागेल ना, का त्याच्या पुढं काही आणखी? त्याच्यात पुढं काहीच नाही. ते तर बनवला ना, आता त्याच्या पुढं काय आणखी काय द्यायचं पाहिजे? आता जो कायदा पाहिजे तरच ते आरक्षण पक्क आहे. आता कायदा बनविला, याच्या पुढं काय? तुम्हाला जमीन घेतल्यावर तुमचीच जमीन आहे म्हणून 7/12 पाहिजे तरच तुमची. नुसती जमीन आहे 7/12 नाही, तिला काय उपयोग नाही? तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळण्यासाठी 7/12 मिळाला ना, अध्यादेश येऊ. त्याच्यापेक्षा काय पाहिजे? मोठं कोणाची आणखीन अपेक्षा असतात, आणखीन हे पाहिजे, आणखीन काय आणतो? आता 7/12च्या पुढं काही नाही जमिनीला, झाली तुझ्या नावावरची पक्की दी. तसं आरक्षणाचा तुम्हाला जर कोणत्या जातीला किंवा तुमच्या समुदायाला घ्यायचं असलं तर अध्यादेश आहे, कायदा पारित झाला, याच्यापेक्षा काय असू शकतो दुसरं मोठं? ते द्यायचं. मात्र शरीर खऱ्यानं सांगण्यासारखी गोष्ट नाही, थकलंयच. वय कमी आहे हे खरं आहे, पण ते उपोषण इतके टोकाचे केले मी की इतके जीवावर बेततील ते की मलाही वाटलं नव्हतं इतके जीवावर बेततील ते. आताचा त्रास इतका आहे की मला 3-3, 4-4 वाजेपर्यंत झोप सुद्धा येत. पण हे समाजाला सांगून मला भावनिक नाही करायचं, पण मला काही कारण ते आहेत की मला झोप सुद्धा येत, भूक सुद्धा लागत नाही त्यामुळं, कारण ते शरीरच साथ देत नाही. काय करणार मी तरी? आणि तरीही मी समाजाला 24 घंटे वेळ देतो. 24 घंटे म्हणतोय मी तुम्हाला. लय झालं तर मी 8-10 किंवा 2 घंटे झोपत असतो. ह्या 8 दिवसात तर 100% मी 2 घंट्याच्या पुढे झोपलेलो. काली 7 वाजता आलोय, 1 घंटा झोपलो, सकाळी उठलो लगेच कामाला लागलो. इतकं काम करतोय. समाज कसा संशय घेईल? मी भीतीत बोलू नाही तर बाहेर चौकात बोलू, समाजाला सांगितलं काही करत समाज नाही मला फेकून देतो ना. मला गद्दार कधी ठरवायचं तुम्हाला सांगताच मी कुठेतरी निघून गेलो, मग या अर्धवट सोडून कुठे गेलो, मग गद्दार तुमच्यातच आहे, मी इथंच आहे. फक्त काही गनिमिकावी खेळावं लागत असते, मागं पुढे सरकावं लागत असते आणि ते सरकारल्यामुळे समाजाचाच विजय होत असतो. ताठरपणाने एका दिवस मोठी हानी होण्याची शक्यता असते किंवा अपयशाकडे सुद्धा जाण्याची शक्यता असते. त्यामुळं अगोदर थांबलेलं बरं, पुढं अपयश आधी बघून घेऊ आणि मग पुढं सर. मनोजराव, तुम्हाला मला एक सांगायचं आहे. आताच मनोज जरांगे पाटील जे बोलत होते, म्हणजे हृदयाला घर पडावे असे शब्द होते की मी समाजाला सांगू इच्छित नव्हतो, पण काय कोणाच ठाऊक पुढारी न्यूजचं आणि मनोज जरांगे पाटील यांचं एक नातं वेगळंच आहे. पुढारी न्यूज कोणतीही जात असो, धर्म असो, प्रत्येकाच्या न्यायाच्या लढाईत सोबत असते.
मनोज जरांगे पाटील यांच्या या लढाईत सुद्धा पुढारी न्यूज पहिल्या दिवसापासून, म्हणजे मला आठवतंय, म्हणजे खरं तर कार्यक्रम संपत आलेला, वेळ पण संपलाय, तरी सुद्धा हे बोलावं लागतंय. त्यांनी आता जे म्हटलंय ना, एक प्रामाणिक माणूस, चार भिंतीत जरी चर्चा केली, म्हणजे काल तो प्रयत्न होताना दिसला तसा की नाही आपण बंद दाराआड करूया, पण बाहेर येऊन त्यांनी ते लोकांसमोर मांडली. आता जे ते बोलतायत त्याच्या आम्ही माध्यम म्हणून, पत्रकार म्हणून साक्षीदार आहोत. माझे सर्व सहकारी मला वारंवार सांगतात, विक्रांत शिंदे असेल, सचिन जिरे असेल, की नाही हो, ते जे काही आहे ना ते लोकांसमोर करतात, आमच्या कॅमेऱ्यासमोर सुद्धा करतात. त्यामुळेच आता जे ते बोललेत हळवं करून जाणार आहे की माझं शरीर आता साथ देत नाहीये, बळ नाहीये, मी बळेबळेच येतोय, पुढे लढतोय, मी कसं बोलू की पुढच्या नेतृत्वाचं. मात्र मनोजराव, मी काही कोणी अध्यात्मातला किंवा कशातला हे नाहीये, मी एक सामान्य पत्रकार आहे. मात्र सामान्य माणसं जी मला कळतात त्यातून एक ठामपणे सांगू शकेल तुम्हाला, या सामान्यांचं जे बळ आहे ना, त्यांच्यासाठी तुम्ही जे सातत्यानं उपोषण करता आहात, त्यातून शरीराची जी हानी करून घेतलेली आहे या वयातच, ते बळ, तुमचं बळ कुठं कमी होऊ देणार नाही असंच मला वाटतं. म्हणजे मला वाटत नाही लोकांचं काही वेगळं म्हणणं असेल, त्यांच्या शब्दात सुद्धा तेच असेल. त्यामुळे पुढच्या टप्प्याची लढाई या समाजासाठी लढण्याची तुमची तयारी, तो निर्धार तुम्ही इतरांना प्रेरणा देता. त्यामुळे हळवं पण कुठेतरी बाजूला सारत कशा शब्दात तुम्ही सांगाल की होय पुढचं लढायचंच आहे, पुढचं मिळवायचंच आहे, केवळ आरक्षण नाही तर आणखी स्वतःचं असं स्थान या समाजाला प्राप्त करून द्यायचंच आहे. हे बघा, शरीर तर शेवटी शरीरच, त्याच्यात शक्ती पण असायला लागते आणि त्याच्यातला कमजोरपणाही नसला पाहिजे, आणि ती सगळ्यात माझ्यात आहे सध्या. पण मी ही शक्ती लढतोयच, फक्त एकच आहे, छत्रपती शिवरायांचा विचार मानतो म्हणून माझ्यात बळ येतं, आणि मी क्षत्रिय मराठा. जोपर्यंत जीव आहे, म्हणजे वर मुंडकं नसलं आणि खाली हात नसले आणि एक जरी हात असला तरी क्षत्रिय हा लढणारच. तसा मी लढणारच, मी हटणारच नाही, शेवटच्या क्षणापर्यंत लढणार. जीव निघून गेल्यावर धाराती पडत, पण जीव आहे तोपर्यंत हातातलं लढण्याचं अत्तर सोडणार नाही, पळण्याच्या भूमिकेत कधीच नाही राहणार. मी लढणारच आणि जिंकणार सुद्धा. परंतु आता वेळेवरती ठरवूयात, जसं शरीर साथ देईल तसं. पण क्षत्रिय शेवटी म्हातारा बी झाला, वाघ मात्र वाघच राहतो, पाटील पाटीलच आहे आणि मराठा मराठाच आहे. शेवटी वेळेप्रसंगी बघूयात, आवश्यकता वाटलीच तर पुन्हा भया सारून पुढे येईल. हे शब्द अपेक्षित होते, कारण ज्यांना महाराष्ट्राच्या वाद म्हटलं जातं, थोडं थांबवतो थोडस, कारण या शोचा शेवट, म्हणजे सुरुवात जशी घोषणांनी झाली, एका उत्साहानं झाली, तोच शेवट होताना सुद्धा तोच घोषणा, तोच जोश दिसून येतोय. आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा हळवेपणानं स्वतःच्या शरीराविषयी जे उपोषणांनी खंगलंय, दुबळं झालंय, त्याविषयी अगदी वास्तववादी विचार मांडले, तरी सुद्धा जो निर्धार त्यांनी व्यक्त केलाय की थकलो तरी मागे हटणार नाही, मी लढणार आणि मी जिंकणारही. याच तुमच्या लढाईसाठी, न्यायाच्या हक्काच्या लढाईसाठी तुम्हाला शुभेच्छा. पुढारी न्यूज म्हटलं की ही माती आणि या मातीतल्या माणसांची बांधिलकी जपणारं आपलं चॅनल. हे ओपन फोरममध्ये आज इथं थांबताना एकच सांगायचं आहे की न्यायाच्या तुमच्या सुद्धा प्रत्येकाच्या लढाईत, मग तुमचा जात, तुमचे धर्म, तुमचा प्रदेश कोणताही असू द्या, पुढारी न्यूज सतत तुमच्या सोबत असेल. पाहत राहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा. मराठा समाजाला शिक्षण आपल्या सगळ्या